हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? होप्स सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर बघा, मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर घरून निघताना तर मला व्हिडिओ बनवायला नाहीच जमला, पण जेव्हा मी इथं आले तेव्हा ऑलरेडीच आमच्या घरातले सगळे कॅमेरे ऑन होते. तर बघा, हा आता व्हिडिओ घेतलेला आहे आणि मी जस्ट आली आहे कारण पावसाचं वातावरण झालं होतं. त्याच्यामुळं बघा, मी जीन्सवरतीच आलेले कारण श्रीशाला पण घ्यायचं होतं, बाईकवरती बसून यायचं होतं मला. सो मी जीन्स घालून आले आणि पावसाचं एवढं वातावरण झालं होतं की मी नुकते घरात गेले आणि पाऊस सुरू झाला. इतकं पावसाचं वातावरण झालं होतं. तर बघा, आता इथे मी व्हॉईस स्किप नाही करत आहे असं, कारण तुम्ही ते ऐका सगळ्यांच्या रिॲक्शन. श्रीशाला बघून सगळे किती खुश झाले होते ते. तर हे असं सुंदर असं तिने डेकोरेशन केलं होतं आमच्या वेलकमसाठी. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? होप्स सगळेजण खूप मस्त आणि मजेत असतील. तर बघा, मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर मी आत्ता आलेली आहे मम्मीकडे. मग सर्वांना माहिती आहे मी सुट्टीला आलेली. तुम्ही ब्लॉग पाहिलाच, लास्ट ब्लॉग पण पाहिला तुम्ही हिच्या ट्रॅव्हलिंगचा. तर आत्ता मी आलेली आहे मम्मीकडे आणि मम्मीकडे खूप सुंदर असं वेलकम झालं, ते तरी तुम्हाला पाहिलं. तर पिल्लूसाठी भरपूर सारे गिफ्ट्स घेऊन आलेत बघा सगळे घरातले. तिचे सगळे मावशी मामा सगळे तिच्यासाठी छान छान गिफ्ट घेऊन आलेले आहेत. तर आता त्याचं आम्ही अनबॉक्सिंग करणार आहे आणि किती गिफ्ट आहेत तुम्ही तर पाहिलेच. तरी आमच्या छोट्या पिल्लाचे भरपूर सारे लाड सुरू आहेत आता आणि पिल्लूसाठीच सगळे गिफ्ट आहेत, माझ्यासाठी एक पण नाही आहे. तर आता आम्ही सगळे गिफ्ट ओपन करणार आहे आणि ते गिफ्ट तिच्या माऊने आणलेले आहेत. तर चला आपण अनबॉक्सिंग करूया.
होती त्याच्यामुळे आम्ही खूप फास्ट सगळे गिफ्ट खोलले आणि तिथं मी आता काहीच बोललेले नाही आहे, तिथं मी फक्त सॉन्ग टाकलेलं आहे. एवढे फास्ट मी तो व्हिडिओ खूप लेंदी होईल त्याच्यामुळं मी खूप त्याला फास्ट घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सगळे एक एक करून गिफ्ट दाखवते काय काय आहेत. तर बघा तिच्या माऊनीच्यासाठी गिफ्ट, तर हे सगळ्यात छोट्या माऊने तिचं गिफ्ट घेतलेलं आहे. सगळ्यात छोटी माऊ म्हणजेच माझ्या काकाची मुलगी. तर तिने ही मर्सिडीज सुंदर अशी आमच्या श्रीशाला आत्तापासूनच मर्सिडीज घेतलेली आहे. तर बघा ही सुंदर असं त्या माऊचं गिफ्ट आहे. नंतर हे बघा दीक्षा माऊने तिला बाकीचे गिफ्ट सगळे घेतलेले आहेत. त्यातला हे आहे सगळ्यात पहिलं गिफ्ट म्हणजे बॉल. आणि आता ते रिंग जी घेतली होती तिने ती लास्ट टाईमच घेतलेली आम्ही जेव्हा इथं होतो तेव्हा. तर ती रिंग आता मम्मीने आत ठेवली आहे कारण इथं सगळेजण सुट्टीला आले त्याच्यामुळे खूप गोंधळ आहे घरात. तर ते आतमध्ये ठेवले. त्याच्यानंतर बघा सुंदर अशी ही आहे डॉल. त्याच्यानंतर हा सुंदर असा हॉर्स घेतलेला आहे, त्याला सुंदर अशी लाईट लागते आतमध्ये. सगळे स्त्रीशासाठी गिफ्ट आहेत. आता तुम्ही ड्रेस बघू शकता. ड्रेस असा आहे. त्याच्यानंतर हे नॅपकिन आहेत मॅडमचे आमच्या. आता ती कुठं जाणार ही नॅपकिन घेऊन काय माहिती. ते झाल्यानंतर ही सुंदर असं आहे बेल्ट. त्याच्यानंतर हे पॅरोट माझ्या आजीने घेतलं ना. लास्ट टाइम इथं यात्रा होती आमच्या गावची पण आम्हाला सुट्टी नाही भेटली त्याच्यामुळे आम्हाला यायलाच नाही भेटलं. मग माझे मामा मामी सगळेजण आलेले, माझी आजी वगैरे. तिथं पण लागलेलं आहे का लागत नाही. तर हा पण सुंदर असं बघा पॅरेट आहे आणि त्याला पण असं इथं लाईट वगैरे लागती. तर हा पॅरेट आजीने घेतला आहे माझ्या. त्याच्यानंतर हे सुंदर अशी सगळ्यात जास्त आवडलेलं मला गिफ्ट आहे की श्रीशासाठी सुंदर अशी सॅक घेतलेली आहे बघा, रॅबिटची आहे आणि खूप छान आणि खूप छोटीशी. मी तुम्हाला खोलून दाखवते. खूप छोटीशी आहे. तिची दुधाची पाण्याची बॉटल आरामात त्याच्यामध्ये बसू शकते. आणि श्रीशू बघा तिकडे तिच्या मामासोबत तिचं रडणं सुरू आहे आणि तिचा मामा काही आमच्याकडे देत नाहीये तिला, तोच घेऊन फिरतोय. आणि बघा ही सुंदर असा बेल्ट आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ही गाडी आहे ती माझ्या माऊने घेतली आहे, मावशीने माझ्या. मला पण एकच माऊ आहे. तर त्या माऊने ही गाडी घेतलेली आहे, स्कूटर आहे. खूप सुंदर आहे. तिथं खाली अशी घुंगरं वगैरे वाजते त्याच्यामुळे श्रीशा याच्यासोबत छान खेळतीये. त्याच्यानंतर हे पण तिच्या माऊने तिला डॉल घेतलेला आहे. अजून एक डॉल बघू शकता. सगळे गिफ्ट झाले श्रीशासाठी. खूप लाड चाललाय तिचा. त्याच्यानंतर ही बॉटल आहे जी की याच्यामध्ये लाईट लागते त्याच्यामुळे ती सुंदर अशी त्याच्याकडे बघून खेळतीये. त्याच्यानंतर ही कॅप तुम्ही बघू शकता. ही कॅप पण तिच्या माऊने तिला घेतली आहे. नंतर ही पण कॅब आहे. ही पण कॅप तिला तिच्या माऊनेच घेतली आहे. आणि बघा हा आहे बाथ टब. आता ती बसायला लागली आहे. जेव्हा तिच्या माऊला समजलं की ती बसायला लागली आता छान. आणि मी तिला घरी आता क्वार्टरला होती ना तेव्हा मी आता तिला टबमध्ये आंघोळ घालायची. जो आपल्या घरी टब असतो ना नॉर्मल आपण कपडे वगैरे धुतो तर त्याच्यामध्ये मी तिला आंघोळ घालायची. तर तिच्या माऊने मी इकडं यायच्या अगोदरच तिला सुंदर असा टब मागवलाय. तुम्ही टब बघू शकता. आता तिचा मामा जाणार आहे याला हवा भरून घ्यायला याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिचा मामा तुम्हाला सांगते आम्ही तिकडे होतो आणि इकडं कावडी वगैरे असतात. बऱ्याच जणांना माहीत असेल शिंगणापूरची यात्रा असते. ज्या आमच्याकडचे लोक आहेत त्यांना जे व्हिडिओ बघतात. तर शंभू गेला होता शिंगणापूरला यात्रेला. तर तो छोटा आहे तरीसुद्धा त्याने श्रीशासाठी हा बेल्ट आणि ह्या सुंदर अशा क्लिप तो घेऊन आलेला होता. तर त्याने ती सुद्धा आता पॅक केलं होतं गिफ्टमध्ये. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी आणलं. तेच मला मी असा विचार करत बसलेले की तो मुलगा असून त्यांनी कसं काय एवढं सगळं आणलं. आणि हा आहे बघा मोबाईल. आमच्या श्रीशाचा आयफोन आहे हा छोटासा. ही पण तिच्या माऊने तिला घेतलेला आहे यात्रेमध्ये. हे तर काय मी तिकडून येतानाच घेऊन आलेली. आणि हा सुंदर असा शर्ट पॅन्ट आहे. म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत तर लूज कपडे छान वाटतात घालायला. तर तिने असा एक ड्रेस तिच्या माऊने तिच्यासाठी घेतलेला आहे. तर एवढी सगळी आहेत हे सगळे गिफ्ट. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. छोटी माऊ, मोठी माऊ, मावशी, आजी, तिची माऊ इतकी लाडकाची होणारी, तिच्या मामाला इतकी लाडाची होणारी ही घरामध्ये.
आताशी 7-8 महिन्याची, तिला अजून हे सगळे गिफ्ट खेळायला पण येत नाहीत. हे सगळे खेळणे तिला हातात पण धरता येत नाही आहेत. तोपर्यंत तिला एवढे सगळे घेतलेले आहेत खेळणी वगैरे. आणि तिचं वेलकमसुद्धा खूप छान केलं. तर त्यासाठी थँक्यू सो मच सगळ्यांना. असंच 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 आमच्या श्रीशाला खूप जास्त प्रेम द्या. कारण आता तिला मी इथं घेतली असती व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही पाहिलं ती जरा रडत होती, कारण ती बराच वेळ आता बसलेली. मी तिला ती आत्ता बसायला लागली तर मी तिला जास्त वेळ नाही बसवत, 5 ते 10 मिनटं बसवते फक्त, जास्त नाही बसवत लगेच. तर आता तिचा मामा तिला घेऊन बाहेर गेलेला आहे. तर बघा सुंदर असं हे सगळं होते गिफ्ट. तर सगळ्यांना अजून एकदा थँक्यू. तर हा होता सुंदर असा व्हिडिओ. तुम्ही वेलकम पाहिलं आणि हे सगळे सुंदर असे गिफ्ट पाहिले. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. स्किप करू नका. अजून काही मी ब्लॉग बंद केलेलं नाही आहे. अजून पण पुढे पुढे दिवसभर काय होईल हे तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. तर बघत राहा. आता आपण भेटूया जरा वेळाने. तर ज्या दिवशी मी आली होती तर त्या दिवशी होता आमच्या गावचा बाजार. मग तुम्हाला माहिती आहे बाजार गावाकडचा म्हटलं की किती मज्जा मस्ती असते. आणि मग सुंदर असं गरम गरम पप्पांनी पॅटीस वगैरे घेऊन आले, जिलेबी घेऊन आले, मस्त अशी भेळ आणली होती, भजी आणली होती. कारण मस्त पाऊस, खूप जास्त पाऊस झाला होता आणि वातावरण खूप छान झालं होतं. पप्पा निवांत सोफ्यावरती बसलेले आणि आम्ही सगळेजण खाली बसलो होतो. मी सगळ्यांची क्लिप घेत होती आणि मम्मी श्रीशाला झोपत होती, कारण तिचा झोपेचा टाईम झाला होता. तिच्या मावने लगेच तिला ड्रेस चेंज केला होता आणि तिने आणलेला ड्रेस घातला होता. तर बघा आम्ही सुंदर अशी पार्टी केली, मस्त असं खाल्लं. आणि खाऊन झाल्यानंतर मी दीक्षूला म्हटलं मला जरा तुझं मेकअप ट्युटोरियल दाखव. तर तिने मला नॉर्मल बेस मेकअप आणि कसं असतो सेल्फ मेकअप ते तिने मला सांगितलं. त्याच्यानंतर बघा रात्र झाली आणि एक पाळणा आमचा घरीच होता. तुम्ही लास्ट टाईम ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं जेव्हा मी इथं होते तेव्हा. तर तो पाळणा त्यांनी सोडला होता आणि त्याला सुंदर असे खाली चाक होते. तर आता सगळी फॅमिली आमची खूप दिवसानंतर एकत्र होती. सगळेजण माझी काकाची मुलं असतील किंवा माझ्या मावशीची मुलं असतील तर ते सगळे आम्ही खेळत होतो. ते झाल्यानंतर असा झाला संध्याकाळच्या जेवणाचा टाईम. आणि मग बघा आमचे आहो इथं जेवायला बसले तर त्यांचा पाहुणचार म्हटलं की मस्त असं मटण वगैरे बनवलेलं, सूप वगैरे. तर ते बसलेले श्रीशाचा फोन हातात आणि मग त्यांचं सुंदर असं आम्ही सगळ्यांनी अगोदर जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर पुन्हा एकदा तिला त्याच्यामध्येच खेळायचं होतं. रात्री मस्त 10-10:30 वाजले होत्या आणि मग आम्ही मस्त असं सगळं पूर्ण घर तिला खेळत होतं. आणि मी अशी मस्त आरामशीर निवांत बसलेली, कारण माझा आता आराम चाललेला. कारण सगळं मला देतच नव्हतं कुणी माझ्याकडं. तिला सगळेजण तिला घेऊन खेळत होते, फिरत होते. त्याच्यामुळं मी मस्त अशी रिलॅक्स होती. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा. खूप सारं प्रेम द्या आणि पुढच्या व्लॉगला एक्सायटेड राहा, कारण उद्याचा व्लॉगसुद्धा सुंदर येणार आहे, छान येणार आहे, खूप मस्त असणार आहे. तर त्या व्लॉगसाठी सुद्धा तयार राहा. आता सगळे व्लॉग आपले येतील. मी इथले भरपूर सारे व्लॉग शूट केलेले आहेत. फक्त आता एक 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 पोस्ट करायचं आहे. आणि श्रीशाचा सुद्धा सुंदर असा अजून एक व्लॉग येईल. सो स्टे ट्यून आणि सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या आणि बाय बाय.